आता ते बरेच दिवस जोड फुटलेली होती आणि आज म्हणजे योगायोग जुळून आला योग त्यांचा भावांचा आणि शेवटी भावाच्या मध्ये त्याला आज भाव आला आणि त्याला गुलाला पात्र केलं. आज ती जोडी पुसेगाव सारखाच पळ दाखवला, काय सांगताल आज पळाबद्दल? पळाबद्दल आता बघितलं सगळ्यांनी, गाडी चांगली पळाली, दोघे म्हणजे नरमादेवून गाडी एकदम चांगली पळाली. आता लक्ष द्या, पुन्हा एकदा त्या पुशेगावच्या फॉर्म सारखा आज पळाला. हो 100% पळाला की. कुठेतरी सचिनच्या गळ्यात आणि सचिनच्या गळ्यात लक्ष असेल त्यावेळेस स्पीड थोडं वेगळं असतंय. दोघं एकत्र येते त्यावेळेस म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली जोड म्हणतात ना, ती जोडच आहे खरं. म्हणजे पळलं तर ते दोघांचा गाडीच पळती ती. जेव्हा जेव्हा ही गाडी पळणार आहे असं प्रेक्षकांच्या कानावरती येतं, लॉट्स आदल्या दिवशी पडतात, ते एक वेगळी उत्सुकता असते. उत्सुकता असते प्रेक्षकांना, म्हणजे लक्षण सचिन पळायचे म्हणल्यावर सगळ्याच प्रेक्षकांना उत्सुकता असते. आणि म्हणजे बघण्यासाठी म्हणजे आम्हाला जवळ बरेच जण विचारतात कधी जोड पळणार म्हणून. शाहिद भाई आले नाहीत, काय सांगा? थोडासा घरी कार्यक्रम होता त्यामुळे शाहिद भाई आले नाहीत. पहिल्या ड्रायव्हरचं कौतुक करावं तेवढं कमी होतं, कारण आजचा सेमी सेमी एकदम टाच होता. पण त्या सचिनचं एक म्हणजे हेच आहे की तो काय ना काय तर कामा 100% दाखवला बाईंना आणि तुमच्या सर्व फॅमिलीला असेल, तुमच्या सर्व सहकार्यांना तो एक गुलाल प्रत्येक वेळी येतो. काय नाही बरोबर आहे. तो ज्यावेळेस म्हणजे आमची सगळ्या टीमची इज्जतीचं प्रश्न त्यावेळेस तो 100% आम्हाला गुलाला पात्र राहतोच. तो हे नियोजन कसं काय झालं होतं? नियोजन डॉक्टर बॉस आमचे आनंद बल्लाळ सर त्यांनीच केलं होतं. आज आपल्या लक्षाची मालक असेल नवनाथांची कॉल वगैरे झाला काय? कॉल ना अजून झाला. बरं, त्यांचा पण कुठेतरी एक भरपूर आनंदी असतील, कारण 100% आनंदी असणार की आज बाबा जोड बऱ्याच दिवसातून पळाला आणि गुलाला पात्र राहिला. एक काय खासियत आहे हो, जाईल त्या मैदानात राहतोय काय म्हणजे एक खासियत म्हणजे आता काय त्याच्या पळाच्या जोरावर ते राहतोय. म्हणजे कारण एक म्हणा कन्सिस्टन्सी त्याची एवढी फार कमी आहे तो म्हणजे कुठला त्याच्या बरोबर जोड्याला टाका, अंधारातला जरी बैल टाकला तर तो 1 नंबरलाच तिथं त्याला पात्र करतोय. जवळपास नाही म्हणलं 90% 90 ते 95% सक्सेस रेट आहे त्याचा. 100% सक्सेस होतोय तो. बाई आता सचिनचं एक खाली झालं ते म्हटलं की 90-95%, पण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली म्हणजे नाव करतोय तो. काय वाटतं एकंदरीत तुमचं, म्हणजे काय असतो आनंद? मोठं म्हणजे आम्हाला बी थोडंसं आमची बी छाती भरून येते की असं एवढं नाव करतोय, आम्हाला बी थोडं त्याचं कौतुक वाटतंय. मोठं मैदान म्हटलं की तो कुणाला नाराज करत नाही, फायनल असतो. मोठ्या मैदानात 100% तो नाराज करतच नाही. त्यापासून एक वेगळे पण दिसायला लागले की बाबा सचिन लोक प्रेक्षक एवढे बघतात की ते बकासूरच्या पाठीमागे कुठेतरी सचिन एक असा चेहरा आहे त्याकडे बघितलं की बकासूरच्या पाठीमागे विक्रम करू शकतोय. देव बकासूर वाठावर आल्यापासून म्हणजे खरंच त्याचे अजून फॅन फॉलोअर्स वाढलेत. लोक म्हणजे देव बकासूरच्या पावलावर पाऊल मागं टाकून चाललं असं सगळ्यांना वाटतंय आणि चालेल 100%. पेडगाव पाठीवरती गाडी पळताना दिसली, आता निसर्ग पुढे काही चालत नाही. प्रत्येकाला अपेक्षा होती गुलाल 100% त्या ठिकाणी मिळाला असता, पण प्रेक्षकांची जी होती सचिन आणि बकासूर पळावा ती त्या ठिकाणी पूर्ण झाली. काय सांगाल? त्या दिवशी नाही दिसली पण दिसल इथून पुढं अजून एकदा दिसतील जोड, 100% जोड दिसल. म्हणजे येणाऱ्या मोठ्या मैदानात कुठल्या तरी जोड ही आम्हाला दिसल की मोठ्याच मैदानात दिसल जोड दिसलच तुम्हाला. आता त्या दिवशी काय त्या निसर्गामुळे थोडासा प्रॉब्लेम आला, पण दिसल जोड तो एकदा दिसणार. त्या दिवशी पण सेमीला आणि फायनलला जर झाली असती तर चांगलं स्पीड लागलं. चांगलं स्पीड लागलं होतं. आता गटालाच कडनं गट चांगला काढला होता. भैयावर आपला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही दोघा मित्रांचा काय सांगा भैया? विश्वास म्हणजे खरंच भैया म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही वडकीपासून त्यावर विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वासानंच तो आणि विश्वास तुमचा पूर्ण पडतो, कधी तुम्हाला नाराज करतो नाही, कधीच नाराज केलेला नाही भैयाने आम्हाला. खूप सारा शुभेच्छा असतील बाई. असं आज खऱ्या अर्थाने जोडीला बोलावं मिळालाय. आज नक्कीच अजून फायनलचा फेरा बाकी आहे, कामात काय करून दाखवणार ही दोन्ही 100% तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद.